नमस्कार, मी नम्रता वागळे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्यावर सारंग अकोलकरनंच गोळ्या घातल्या अशी माहिती सीबीआय सूत्रांकडून मिळाली आणि त्यामुळे सनातन भोवतीचं संशयाचं वलय आता अधिक गडद होत चाललेलं आहे. 2008-2009 मध्ये झालेले बॉम्बस्फोटासारखे आरोप खरं तर सनातनवर त्यावेळी झाले. त्यानंतर दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्येच्या तपासातही वारंवार सनातनचं नाव समोर येत आहे. ताब्यामध्ये असलेले संशयित सुद्धा सनातनचे साधक आहेत. मग अशा वेळी सनातन संस्थेवर बंदी घालावी ही मागणी होणं साहजिक आहे. पण सनातन संस्थेवर बंदी घालावी का? बंदी घातल्याने काही फरक पडेल का? आणि यापुढे जर जाऊन विचार करायचा झाला तर ही बंदी घालणं कायद्याने शक्य आहे का? याच विषयी आज आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत ॲडव्होकेट संजीव पुनाळेकर, जे सनातन संस्थेचे वकील आहेत. त्याचबरोबर कायदेतज्ञ ॲडव्होकेट गणेश सोवनी आपल्यासोबत आहेत, जे भाजप लीगल सेलचं प्रतिनिधित्व करतात. त्याचबरोबर सरकारी वकील हर्षद निंबाळकर, ॲडव्होकेट हर्षद निंबाळकर हे देखील आपली मतं मांडणार आहेत. काँग्रेसचे नेते ॲडव्होकेट अभय छाजेड हे आपल्यासोबत पुण्याहून चर्चेत सहभागी होत आहेत. त्याचबरोबर दाभोळकर पानसरे या केसचे वकील ॲडव्होकेट अभय नेवगी हे देखील या चर्चेमध्ये आपल्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. त्याचबरोबर अनिसच्या कार्यकर्त्या आणि डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या कन्या ॲडव्होकेट मुक्ता दाभोलकर या देखील या चर्चेमध्ये सहभागी झालेल्या आहेत. सर्वात प्रथम मला जायचंय अभय नेवगी यांच्याकडे, जे दाभोळकर पानसरे केसचे वकील आहेत. ते अभय नेवगी, सनातनवरती बंदी घालण्याबाबत तुमची नेमकी भूमिका काय? म्हणजे अशा प्रकारची बंदी घालणं शक्य आहे का? कोणत्याही संघटनेवरती बंदी घालू नये असं माझं मत आहे. कारण हे माझं वैयक्तिक मत आहे. संघटनेवरती बंदी घातल्याने तो विचार काही बंद होत नाही. संघटनेवरती बंदी घालण्याचा जो काही कायदा आहे त्या कायद्यातल्या तरतुदी बघितल्या तर ती संघटनेवरची बंदी न्यायालयात पण टिकली पाहिजे. आतापर्यंत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने साधारणपणे 37-38 संघटनांवरती बंदी वेळोवेळी घातलेली आहे आणि काही वेळा ती बंदी उठवली पण आहे. त्यामुळे बंदी घालून एखादा विचार संपत नाही, एखाद्या संघटनेचं अस्तित्व नष्ट होत नाही. संघटनेवरती काही मर्यादा येतात, पण संघटनेचे सभासद जे आहेत ते त्या विचाराचा पाठपुरावा करतच राहतात. त्यामुळे एखाद्या संघटनेवरती बंदी घालून प्रश्न सुटणार आहे का? तर माझं मत आहे की हा सुटणार नाही आणि ही बंदी न्यायालयात सुद्धा टिकली पाहिजे. बरोबर. मुक्ता दाभोलकर आपल्यासोबत आहे. तर मुक्ता दाभोलकर, तुमचं याविषयी नेमकं मत आहे की अशी बंदी घालण्याची मागणी तुम्ही कराल? एक लक्षात घेतलं पाहिजे की टेक्निकल मुद्द्यांमध्ये मला अडकायचं नाहीये. म्हणजे सनातन विषयी बंदी घालण्याची काय टेक्निकल प्रक्रिया असेल, न्यायालयामध्ये काय घडेल, हा माझ्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा नाहीये. हे बोलताना महत्वाचा मुद्दा असा आहे की सनातन ही संस्था आणि तिचे साधक हे वेगवेगळ्या अनलॉफुल ऍक्टिव्हिटीजमध्ये गेली जवळपास 7-8-10 वर्ष सातत्यानं सापडलेले. डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाच्या संदर्भात बोलायचं तर डॉक्टरांच्या खुनाच्या आदल्या दिवशी त्यांच्या फोटोवर लाल फुली मारणं असणं किंवा त्यांच्या खुनाच्या आधी 2 दिवस त्यांच्या कार्यक्रमात घुसून तो उधळण्याचा प्रयत्न करणं, ते गेल्यानंतर त्यांच्याविषयी वाईट गोष्ट त्यांच्या अग्रलेखामध्ये लिहिणं. त्याचबरोबर यापेक्षा खूप पुढे जाऊन आता जी वीरेंद्र तावडेची अटक झालेली आहे आणि मडगाव बॉम्ब ब्लास्ट मधले ज्या सारंग अकोलकर बरोबरचे त्यांचे संबंध समोर आलेले आहेत, ते या संपूर्ण प्रकाराचे मास्टर माइंड असतील अशा प्रकारचं एक समोर येत आहे. सारंग अकोलकरला 15,000चं सैन्य उभं राहायचं हे समोर येत आहे. तर हे सगळं जेव्हा घडतंय आपल्या आजूबाजूला, तेव्हा याची काहीतरी दखल राज्य यंत्रणेनं घेतली पाहिजे असं आमचं मत आहे. त्याला तुम्ही काहीही नाव द्या, म्हणजे खरी तर ह्याची सगळ्यात चांगली दखल घेण्याची आपल्याला शक्यता आयपीसी मध्येच आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा दोन गटांमध्ये तुम्ही एनिमिटी वाढवता, जेव्हा तुम्ही कुणाला तरी या देशामध्ये दुय्यम स्थान आहे असं बोलता आणि समाजामधली तेढ वाढवण्याचा प्रयत्न करता, काही लोकांना दुर्जन म्हणून जाहीर करता कारण त्यांची धर्माविषयीची मतं तुमच्यापेक्षा वेगळी आहेत, तर अशा वेळेला खरं तर यांना धार्मिक तेढ वाढवण्याच्या मुद्द्यावरूनच जर वेळीच पायबंद घातला असता तर कदाचित डॉक्टरांचा, पानसरेंचा, कलबुर्गींचा खून होण्यापर्यंत वेळ गेली नसती. आज लक्षात घ्या, तपास यंत्रणाच असं म्हणतात की हे 3 खून करण्यामध्ये या संस्थेचे साधक सापडलेले. त्यामुळे महत्वाची गोष्ट माझ्या दृष्टीने ही आहे की सरकारने दखल घेतली पाहिजे जे घडतंय ते.
बरं. त्या गोष्टीची. आज काय घडलंय, आजचा तपास हा न्यायालयामध्ये जो काही दबाव निर्माण झाला, रेटा निर्माण झाला तपास यंत्रणांवर, त्या माध्यमातून घडला. आणि आपण अशी अपेक्षा बाळगूया की असाच हा तपास चालत राहील. आज नाही म्हटलं तरी हे मान्य करायला लागेल की केंद्रामध्ये असलेलं मोदी सरकार आणि महाराष्ट्रातलं फडणवीस सरकार यांनी आजपर्यंत जो तपास घडलाय त्याच्यामध्ये हस्तक्षेप केलेला दिसत नाहीये. मग असं असताना तपास यंत्रणांना काम करून देणं हे एका बाजूला आहे, पण दुसऱ्या बाजूला हे जे हे इथपर्यंत लोक कसे येऊन पोहोचतात. आजच जी काही माहिती पुढे आलेली आहे त्याच्यामधनं हे स्पष्ट दिसतंय की डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाची सुरुवात खूप आधी झालेली आहे. त्याच्या तयारीची सुरुवात, त्याच्यासाठी माणसं गाठणं, त्याच्यासाठी त्यांना भडकावणं, त्यांच्या कार्यक्रमांमध्ये जाऊन गोंधळ घालणं, त्यांच्याविषयीचं एक सेंटिमेंट तयार करण्याचा प्रयत्न करणं, हे सगळं का नाही वेळीच थांबवलं. हे राज्य यंत्रणेला सरकारने या बाबतीत कुठेतरी हस्तक्षेप करणं गरजेचं आहे अशी अपेक्षा मुक्ता दाभोलकरांना आहे. संजीव पुनाळेकर, सगळे हे आरोप होतात, वारंवार आरोप होतात आणि वारंवार जे नाव समोर येत आहे सनातनचं, जे ताब्यात घेतलेले आरोपी आहेत, संशयित आहेत, त्यामध्येही सनातनचे साधक आहेत. मला एवढंच सांगायचं की आजची चर्चा जी आहे ती मुख्यत्वे करून बंदी कायद्याप्रमाणे आहे, टिकणार आहे की नाही, किंवा त्याचे कायदेशीर रंगावर होती. पण आता मुक्ताताईने बरंच त्यांनी त्यांच्या मनातले विचार आहेत किंवा त्या फॅक्च्युअल आस्पेक्टवर त्या बोलल्या. मला हे स्पष्टपणे सांगायचं की ते ज्या म्हणतात त्याची वस्तुस्थिती नाही. त्याचं कारण असं आहे की ते जे म्हणतात की सगळीकडे त्यांची नावं आली वगैरे वगैरे, एक गोष्ट स्पष्ट आहे की एका ब्लास्टमध्ये 2 साधकांना शिक्षा झाली होती, जो पार्किंग लॉटमध्ये झाला. त्याशिवाय कोणाला शिक्षा झालेली नाही, कोणाची नावं आलेली नाहीत. त्यानंतर जी हिंसक म्हणतात, मला आठवतं की नरेंद्र दाभोलकरांची आमच्या विरुद्ध एक सुद्धा पोलीस कंप्लेंट कुठेही प्रलंबित नाही. आता लगेच हे म्हणतील की नाही, त्यांना तशी करायची नव्हती. जो फुल्ली मारण्याचा प्रश्न आहे, तुम्ही जर फेसबुकवर आणि ट्विटरवर गेलात तर हजारो चित्रांना फुल्या मारल्यात. अशा भारतात शेकडो संघटना आहेत जिकडे फुल्या मारलेल्या आहेत. आणि जी नावं घेण्याचा प्रकार आहे, सारंग अकोलकरचं नाव, त्यांनी सुरुवातच त्यांच्या, आता न्यायालय काय करतं किंवा याच्याविषयी मी टिप्पणी करणार नाही, त्यांनी सुरुवातच तिथून केली होती आणि सारंग अकोलकरचं नाव पहिल्यापासून घेतलं. आणि जोपर्यंत विटनेसचा प्रश्न आहे तेव्हा एक वकील म्हणून मी सांगू इच्छितो की समीर गायकवाडच्या केसमध्ये सुद्धा असंच घडलं होतं पानसरे प्रकरणात. आणि आज तो खटलाच चालू दिला जात नाही, सरकारच जाऊन त्याच्यावर स्टे आणतंय. एकीकडे म्हटलं जाते की 3 खुनामध्ये साधर्म्य आहे, मग म्हणतात की 3 खुनामधल्या पुंगळ्या पाठवून आता आम्ही शोधून काढणार साधर्म्य आहे किंवा नाही. तिसरं असं की या ठिकाणी पानसरे केसमध्ये केस चालू दिली जात नाही, शेकडो साक्षीदारांनी त्याला ठाण्यात पाहिलं तर साक्षीदारांच्या साक्षी नोंदवून घेतल्या जात नाहीत. दाभोलकर प्रकरणात आम्ही शेकडो पत्र लिहिली, त्याच्या कुठच्याच पत्राला सरकार उत्तर देत नाही. अशी आज परिस्थिती आहे. दुसरं असं की जेव्हा हा खून घडला तर सगळ्यात पहिल्यांदा नाव आलं होतं राहुल कोल्हापुरेचं. त्याचं काय झालं? आता इथे मुक्ताताईंनी म्हटलं की कायद्यात पाहावं. मला असं सांगायचं स्पष्टपणे की तुमचा आणि आमचा जो लढा होता तो काही केवळ तुम्ही कोणी विचारवंत होता आणि करतो आम्ही अविचारी होतो असं नाही. या केस याच्यामध्ये असं स्पष्ट आहे की दाभोलकरांच्या विरोधात आम्ही खटले घातले होते आणि त्या खटल्याच्या संदर्भात तुम्हीच आता याचिका केली आहे आणि त्यात अत्यंत टेक्निकल ग्राउंड घेतलंय की आमचा ट्रस्ट आहे त्यांच्यामध्ये दुसऱ्या कोणी बोलायचं नाही. म्हणजे स्वतःचे अधिकार आल्यानंतर यांना कायदा सुचतो, त्या कायद्याप्रमाणे अधिकाराबद्दल जागरूक असतात आणि सनातन संस्थेवर काही करा पण राज्याने बंदी घालावी, कायद्यात कशी म्हणजे पळवाट चढवायची बघावं, असं एकंदरीत यांचं म्हणणं दिसतं. हे चुकीचं आहे असं मला वाटतं. बरं, मुक्ता दाभोलकर, मला असं वाटतं की राज्य संस्थेने हे जे आजूबाजूला हिंसक गोष्टी घडत आहेत त्याची दखल घ्यावी असं आमचं म्हणणं आहे. आणि त्यातलं महत्वाचं म्हणणं आजचं काय आहे ते मी तुम्हाला सांगते की आता हे स्पष्टपणे तपास यंत्रणांनी सांगितलेलं आहे की जे त्यांनी आता म्हटलं की तुम्ही स्कॉटलंड यार्डला पाठवलं फॉरेन्सिक एव्हिडन्ससाठी, तर हे सेकंड ओपिनियन घेण्यासाठी पाठवलेलं आहे. म्हणजे या तपास यंत्रणांची स्वतःची काही मतं तयार झालेली आहेत, त्याच्यानंतरच त्यांनी सेकंड ओपिनियन घेण्यासाठी पाठवलंय. त्यामुळे मला असं वाटतं की जर का माणूस निष्पाप असेल तर त्यांनी असं म्हटलं पाहिजे वेल अँड गुड, स्कॉटलंड यार्ड सारख्या यंत्रणेकडे जात आहे की जी आपल्याला अजिबात ऍक्सेसिबल नाही यंत्रणा, तर त्या यंत्रणेकडनं जर का खरं आणि खोटं काय असेल ते बाहेर येईल. त्या गोष्टीचं उलट आपण स्वागत करणं गरजेचं आहे. त्यामुळे जे काही आज महत्वाचं आहे ते असं आहे की सारंग अकोलकर या व्यक्तीच्या आणि वीरेंद्र तावडे यांचा एकमेकांशी संपर्क होता. माझा एकच मुद्दा आहे की ज्यावेळेला दाभोलकर खून प्रकरणामध्ये विकास खंडेलवाल आणि मनीष नागोरीला पकडलेलं
तेव्हा ते पिस्तूल मारेकऱ्यांनी वापरून परत त्यांच्याकडे दिलं आणि त्याच पिस्तूलला त्या गोळ्या होत्या असं सांगितलं होतं. तो जर का खोटा पुरावा असेल, जर एवढी बोंबाबोंब सनातनच्या विरोधात चालू आहे, तर त्या पोलीस अधिकाऱ्यांच्या चौकशीविषयी काही झालं नाही. म्हणजे एकापाठोपाठ रिपोर्ट येत आहेत. मालेगाव प्रकरणात सुद्धा आम्ही वकील होतो. मी पाहतो की कशा स्वरूपाचे खोटे पुरावे एटीएसच्या अधिकाऱ्यांनी तयार केले आणि आज एटीएसचे सगळे अधिकारी फरार झालेले आहेत. त्यांच्या मागे सीबीआय लागलेली आहे, त्यांना पकडत आहे. त्यामुळे हे जे सांगतायत की आता त्यानंतर निष्कर्ष आला, असं कुठचाही निष्कर्ष आलेला नाही आहे. त्या 3 पुंगळ्या एक आहेत की नाही याच्याविषयीचा रिपोर्ट मागितलेला आहे. कोर्टामध्ये मी उपस्थित होतो, असं स्पष्टपणे सांगितलं गेलं की 2 रिपोर्ट वेगवेगळे आलेले आहेत. खरं म्हणजे 3 आलेले आहेत. खंडेलवाल नागोरीकडे सापडलेला पिस्तुलातनं दाभोळकरांचा खून झाला असं त्यांनी पूर्वी रिपोर्ट दिला होता. त्यानंतर एका रिपोर्टमध्ये आलं की 2 केस मधल्या जुळतात ती गावठी आहेत आणि एकामध्ये आलं 3ही जुळत नाहीत. म्हणून आता अजून एकदा पुन्हा सिद्ध करायला पाठवलं जात आहे. ठीक आहे. काँग्रेस नेते अभय छाजेड आहेत आपल्याकडे. अभय छाजेड, आज तुमच्या ज्येष्ठ नेत्यांनी मागणी केलेली आहे की सनातनवरती बंदी घालावी. का काँग्रेसला असं वाटतं? हे बघा, एप्रिल 2011 मध्ये त्यावेळी एटीएसच्या मागणीनुसार त्यावेळेचे मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण यांनी हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला होता आणि एटीएसने सुद्धा अशा प्रकारची का मागणी केली? कारण 4 ऑफेंडर हे त्या ठिकाणी मडगावच्या ब्लास्टमध्ये प्रोक्लेम्ड ऑफेंडर म्हणून त्या ठिकाणी जाहीर केले होते. त्याच पद्धतीने त्यांच्या विरुद्ध काही सेडिशनच्या केसेस, मर्डरच्या केसेस, नंतर 2 केसेस त्याच्यामध्ये आता उल्लेख केल्याप्रमाणे 2 लोकांना त्या ठिकाणी सजा लागलेली होती. आणि या सगळ्या गोष्टीच्या आधारावर त्यावेळी एटीएसने सांगितलं होतं की या संघटनेवर त्या ठिकाणी बंदी घातली पाहिजे, म्हणून तो प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवलेला होता. आता या बंदी घातल्यानंतर त्या संस्थेवर लक्ष ठेवण्याचं काम देखील अशा प्रकारच्या त्या ठिकाणी आपल्या ज्या संशोधन करणाऱ्या संस्था असतात किंवा ज्या तपास करणाऱ्या संस्था असतात ते लक्ष ठेवत राहतात आणि म्हणून बंदी घालण्याची गरज आहे अशा प्रकारची मागणी त्यावेळी पृथ्वीराज चव्हाणांनी केली होती. मला असं वाटतं की मागणी योग्य आहे, कारण आतापर्यंत आता सीबीआयने उघड त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की सनातनचे साधक याच्यामध्ये अडकलेले आहेत. अजून याच्यापेक्षा काय पुरावा पाहिजे आणि किती माणसं याच्यानंतर जायला पाहिजे, हा पण प्रश्न आपण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. म्हणून अशा प्रकारच्या संस्थांवर त्या ठिकाणी बंदी घातली पाहिजे या मताचं मी आहे. बर, आपण यातल्या काही तांत्रिक बाबी सुद्धा समजून घेतल्या पाहिजेत. ॲडव्होकेट गणेश सोवनी आपल्यासोबत आहेत. ॲडव्होकेट सोवनी, यामध्ये जर बंदीचाच विचार करायचा झाला तर आता सनातन सारख्या संस्थेवरती बंदी घालणं शक्य आहे का? केवळ अशक्य. त्याचं कारण असं की सीबीआयला जे काही तपासामध्ये जे यश आलेलं आहे त्या सीबीआयकडे हा तपास 9 मे 2014 मध्ये गेलेला आहे. तब्बल 2 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर सीबीआयला यश प्राप्त झालेलं आहे आणि आत्ता कुठे पहिल्या आरोपीला अटक झालेली आहे. काल सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की अजून 10-12 लोकांची अटक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आत्ताचा जो काही तपास आहे तो अत्यंत प्राथमिक स्वरूपामध्ये आहे, अतिशय प्रिलिमिनरी स्टेजमध्ये आहे. अजून याच्यामध्ये नेमके कोण आहेत, काय आहेत, हा सर्व पुरावा गोळा होणं, त्याच्यानंतर दोषारोप पत्र जाणं, दोषसिद्धी होणं आणि मग गुन्हेगारांना शिक्षा होणं, ह्या संपूर्ण प्रक्रियेला वेळ लागणार आहे. आणि जसं आमचं पुनाळेकर वकील मित्रांनी सांगितलं की गडकरी रंगायतमधला जो पार्किंग लॉट मधला जो स्फोटाचा एक प्रकार जर सोडला, अपवाद सोडला, तर अन्यत्र सनातन या संस्थेच्या कुठल्याही साधकाला किंवा त्यांच्या फॉलोअरला कुठल्याही तऱ्हेने अशी अटक होऊन दोषसिद्धी होऊन त्याला शिक्षा लागलेली नाहीये. केवळ नाममात्र आता एक त्यांचा डॉक्टर वीरेंद्र तावडे यांना पकडलंय या एका मुद्द्यावरनं बंदीची मागणी करावी, म्हणजे सुतावरनं स्वर्ग गाठण्याचा तो प्रकार होईल आणि बंदी टिकणं शक्य नाही. अनलॉफुल ऍक्टिव्ह प्रिव्हेन्शन जो ऍक्ट आहे UAPA आणि ज्याच्यामध्ये 2000 साली अमेंडमेंट झाल्या भरपूर, त्याच्या जे काही निकष आहेत बंदीचे, ते निकष आत्ताच्या घडीला सनातनचा जो काही आरोप होतो सनातन संस्थेवरती किंवा त्यांच्या साधकांवरती, त्या बंदीला बिलकुल पुरेसा नाही. आपल्यासोबत ॲडव्होकेट हर्षद निंबाळकर आहेत. ॲडव्होकेट निंबाळकर, असे हे जे निकष आहेत, ते निकष नेमके काय असतात आणि ते सनातन संस्थेला लागू होतात का किंवा नाही? काय सध्या फॅक्ट काय आहेत? कुठल्याही संस्थेवर बंदी घालण्यासाठी काही नियम आहेत आणि त्याच्याबद्दलचा कायदा आहे. आताच माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं. अर्थात सनातन संस्थेवर बंदी घालावी की नाही याच्यावर मी फारसं बोलणं योग्य होणार नाही. कारण पानसरे खून खटल्यामध्ये मी विशेष सरकारी वकील आहे आणि त्याच्यामध्ये जो आरोपी अटक केलाय समीर गायकवाड आणि त्याच्या विरुद्ध चार्जशीट देखील दाखल केलेली आहे आणि आता ती केस पुढे सुरू होणार आहे. तर त्यामुळे त्याच्यावर भाष्य करणं बरोबर नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की की पानसरे खून खटल्यामध्ये सुद्धा आणि आता
वीरेंद्र तावडेंना जी अटक केली आहे डॉक्टर दाभोळकर खून खटल्यामध्ये, हां. त्याच्यात सुद्धा सनातनच्या साधकालाच अटक केलेली आहे. हां. त्यामुळे सनातनचा कुठेतरी याच्यामध्ये संबंध येतोय असं दिसून येतंय. बर अर्थात सीबीआय त्याच्याबद्दलचा तपास करणार आहे आणि तपासाअंती बऱ्याच गोष्टी उघडकीला येतील आणि त्याच्यानंतर चार्जशीट सुद्धा दाखल होईल. बर. पण सनातनचा कुठेतरी संबंध येतो हे याच्यावरनं आपल्याला जाणवतंय. बर अर्थात बंदी घालावी की नाही याच्याबद्दल मी स्वतः भाष्य करणं योग्य होणार नाही. ठीक आहे पुनाळेकर, मी येते तुमच्याकडे. तत्पूर्वी आपल्याला जायचं आहे अभय नेवगी यांच्याकडे. अभय नेवगी, कायदेशीर बाबी नेमक्या काय आहेत यामध्ये ज्याची पूर्तता होणं शक्य आहे का सनातनच्या प्रकरणामध्ये? कुठल्याही संघटनेवरती बंदी घालण्यापूर्वी हा जो कायदा आहे अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट 1967 त्याची पूर्तता करणं आवश्यक आहे. संधी घालण्याचा प्रस्ताव हा राज्य शासनानं केंद्र शासनाला पाठवायला पाहिजे. हा प्रस्ताव पाठवल्यानंतर त्याच्याबद्दल विचार करावा लागेल. त्याचं जे उद्देश आहे या कायद्याचा, हा उद्देश युएननी दिलेल्या मॅन्डेटशी जोडलेला आहे. त्याच्यामध्ये टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज असा शब्द वापरला आहे. त्यामुळे जे कायद्याला गृहीत धरलेलं गेलेलं आहे ते टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज गृहीत धरलेले आहेत. त्यामुळे त्या कायद्यामध्ये बंदी बसवणं योग्य आहे की नाही याचा प्रस्ताव पाठवताना अनेक तपशील गोळा करणं आवश्यक आहे. केवळ बंदीची मागणी करून बंदी घालता येणार नाही. ॲडव्होकेट पुनाळेकर, तुम्हाला काही मुद्दा मांडायचा होता? मला एवढंच सांगायचं की 2011 मध्ये बंदीचा मुद्दा आला होता आणि त्यावेळेला आम्ही फार संकटात होतो. कारण मला आठवतं की मालेगाव स्फोटानंतर हिंदूंवर एक अत्याचाराची मालिका सुरू झाली आणि प्रत्येक केसमध्ये हिंदूंना हिणवलं जात होतं. 3 सूत्र छोटी मला सांगायची 2-2 वाक्यात. पहिलं म्हणजे त्यावेळेचे जे सिंग म्हणून होम सेक्रेटरी होते केंद्राचे, त्यांनी काही तपशील आर पाटलांकडे विचारला की हे डिटेल्स आम्हाला द्या की कुठच्या ऑर्गनायझेशनवर किती खुनाचे आरोप आहेत, काय आहे. आता चाचेड म्हणाले काय त्याच्यावर खुनाचे आरोप आहे. सनातनच्या एकाही साधकावर खुनाचा आरोप नाही किंवा इतरही आरोप नाहीत. एक ती केस सोडली तर दुसरीकडे कुठेही नाही. आमच्या साधक गोव्याला निर्दोष सुटले आणि त्यामध्ये चिदंबरम यांच्या गुन्हेगारी कृत्यावर त्याच्यामध्ये ताशेरे ओढले की चिदंबरम यांनी गुन्हेगारी स्वरूपाची कृत्य करून सँक्शन दिली आहे. ठाणे ब्लास्टमध्ये सुद्धा साक्षीदार प्लॅन करणं किंवा जिलेटिन ठेवण्याबद्दल करकरेंवर ताशेरे झालेले आहेत. जजमेंट वाचावं, कारण ह्या लोकांना आपण आधीच संतपदाला निवडून पोहोचवलेलं आहे. दुसरा मुद्दा, जेव्हा सिंग यांनी तपशील विचारला त्यावेळेला आर सिंग यांनी स्वतःहून तो प्रस्ताव मागे घेतला. आमची आज मागणी आहे, आता भाजप लिगल सेलचे आहेत किंवा इथे काँग्रेसचे आहेत, या सगळ्यांनी मिळून एकमताने निर्णय घ्यावा आणि सनातनच्या बंदी संबंधी 2010 ते 14 मध्ये काय करस्पॉन्डन्स झाला तो जगापुढे मांडावा. म्हणजे बऱ्याच गोष्टी बाहेर येतील आणि कोणा संघटनांचे नक्षलवाद्यांशी संबंध आहेत, कोणाचे काय, किती संघटनांची नावं आली. आर पाटलांचं असं काय गुपित आहे की त्यांनी ते मागे घेतला, त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी का मागे घेतला. चाचेड साहेबांनी मागणी करावी. माझी जाहीर मागणी आहे की तो पूर्ण तपशील 10 ते 14च्या करस्पॉन्डन्सचा आज उघड व्हायला पाहिजे. म्हणजे कोणा संघटनांबद्दल काय गोपनीय रिपोर्ट दिला होता हे पूर्ण लोकांसमोर एकदा येऊ द्या, एवढंच सनातन संस्थेचं म्हणणं आहे. बरं, ठीक आहे. मुक्ता दाभोलकरांना या संदर्भात काही मुद्दा मांडायचा आहे, मात्र एक ब्रेकची वेळ झाली. ब्रेक नंतर मुक्ता दाभोलकर यांच्याकडे जाणार आहोत. लगेचच परत येतोय. बघत राहा माझा विशेष. ब्रेकनंतर आपलं स्वागत. आपण पाहताय माझा विशेष. आपली चर्चा सुरू आहे सनातनवरती बंदी घालावी का या मुद्द्याविषयी. ब्रेकपूर्वी मुक्ता दाभोलकरांना काही मुद्दा मांडायचा होता, त्यानंतर या प्रकरणामध्ये असलेला राजकीय हस्तक्षेप आणि इच्छाशक्ती या मुद्द्यावर आपण येणार आहोत. तत्पूर्वी मुक्ता दाभोलकर. मला एक उपमा इथे द्यावीशी वाटते की आपल्या समाजामध्ये मुलींचं प्रमाण खूप कमी होतं. याचा अर्थ एवढं नक्की आहे की खूप माणसं गर्भावस्थेत असताना मुलींना ठार मारतात. आता हे तर लक्षात घेतलं पाहिजे की अशी माणसं तुमच्या माझ्या आजूबाजूलाच आहेत की जे गर्भात असलेल्या मुलींना ठार मारतायत. पण जर उद्या असं समाजात कुणी उठून म्हणायला लागलं की कसा तुम्ही समाजामध्ये हा इश्यू रेज करताय, की असा एक तरी बाप तुम्हाला इथे दिसलेल्या 1000 माणसांच्या दाखवता येतोय का की ज्याने आपल्या मुलीला ठार मारलंय, आणि तरीही तुम्ही म्हणताय गर्भावस्थेत मुलींना ठार मारताय. त्यामुळे एक लक्षात घेतलं पाहिजे की पुरावा सिद्ध होणं ही एक प्रक्रिया आहे, लॉंग टर्म प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेमधनं गेलंच पाहिजे. परंतु त्या आधीचा जो टप्पा, जो पुरावा आलेला आहे, सिद्ध होणं ही वेगळी गोष्ट आहे कोर्टामध्ये. पण त्याआधी जे ढळढळीत सत्य दिसतंय ते काय दिसतंय की खरंच माणसं मुलींना मारतायत हे दिसतंय ढळढळीत सत्य. तसं एका ढळढळीत सत्याकडे बघितलं पाहिजे, एवढंच माझं सांगणं आहे. तांत्रिक मुद्द्यांवरती ही चर्चा जाऊच शकत नाही असं माझं म्हणणं आहे. जे संस्था असं म्हणते की आमचा उद्देश
हा साधना करणं हा आहे, आध्यात्मिक साधना करणं आहे. ते त्यांच्या साधकांना शस्त्रास्त्रांचं शिक्षण कशासाठी देतात, किंवा डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या छायाचित्रावर फुली कशासाठी मारतात, त्यांच्या सनातन प्रभात या दैनिकामधनं हिंदूंना नक्षलवादी बना हे का सिद्ध होतं, किंवा हिंदूंनी कायदा हातात घेतला पाहिजे हे का प्रसिद्ध होतं. म्हणजे हिंसेचा वापर किंवा अंधश्रद्धा निर्मूलन समितीला आणि डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांना धर्मद्रोही अनिसला पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे गोळ्या घालून ठार मारण्याची शिक्षा दिली पाहिजे. नाही, लक्षात घ्या, मला बोलू द्या ताई जरा. तुम्ही त्यांना आधी बोलण्याची संधी देण्याच्या आधी माझी वेळ पूर्ण होऊ द्या. की धर्मद्रोही पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे गोळ्या घालून ठार मारण्याची शिक्षा अनिसला हे काय आध्यात्मिक साधना करणाऱ्यांच्या मुखपत्रातले शब्द आहेत का? त्यामुळे एका बाजूला आध्यात्मिक साधनेचा बुरखा आणि दुसऱ्या बाजूला प्रत्यक्षामध्ये हिंसक कृत्यांमध्ये सहभाग असण्याची शक्यता आज तपास यंत्रणा वर्तवत आहेत. आणि या कोणत्या तपास यंत्रणा आहेत? एक नाहीये ही तपास यंत्रणा. सीबीआय म्हणते की डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या खुनामध्ये यांचा सहभाग आहे. महाराष्ट्र पोलीस म्हणतायत. बरं, आता केंद्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये दोन्हीकडे हिंदुत्ववादी विचारांचं सरकार असताना हे म्हटलं जात आहे. कर्नाटक सीआयडी म्हणताय, एनआयए म्हणताय. जे संजीव पुनाळेकर आता बोलत आहेत ते या मडगाव बॉम्ब ब्लास्ट मधल्या आरोपींचे, जे असं म्हणतात की ज्यांना ऍक्विटल मिळालेलं आहे त्याच्या विरुद्ध देखील अपील झालेलं आहे, हे ते सांगत नाहीत कधी, पण अपील झालेलं आहे, अजून काही फायनल ऑर्डर मिळालेली नाही. तर त्यांचे ते वकील आहेत. तर जे फरार आरोपी आहेत, 4 आरोपी, त्यांना धरून एवढी प्रचंड चर्चा या समाजामध्ये चालू आहे, तर त्यांना ते हजर व्हायला का सांगत नाहीत? त्यांना जर का खात्री आहे की गोवा बॉम्ब ब्लास्ट मधले आरोपी निर्दोष सुटलेले आहेत, तर ते बाकीच्या अपकमिंग आरोपींना स्वतःहून का हजर करत नाहीत? त्याच्यावर ते सांगतील आमचा व्हॅलिड प्रश्न उभा केलेला आहे, अतिशय व्हॅलिड आहे आणि मी त्यांच्या मताशी सहमत आहे. अजून एक ताई मला बोलू द्या. अजून एक ताई मला बोलू द्या. हे त्यांना हजर व्हायला तर सांगतच नाहीत. आणि हे लक्षात घ्या की मलगोंडा पाटील ह्या जो यांचा साधक होता त्याच्या हातात बॉम्ब फुटलाय, त्याच्या स्कूटरमध्ये बॉम्ब फुटलाय. कशाला हो साधक लोक की जे कुठल्या तरी आध्यात्मिक संस्थेचं काम करतात त्यांच्याकडे बॉम्ब कशासाठी आले? याच्या आधी बोलताना इथले कायदेशीर एक तज्ञ ते असं म्हणाले की त्यांचा गडकरी रंगायतांमध्ये काय विशेष सहभाग नाही हो, पण बॉम्बस्फोट केला हा कशासाठी केला? म्हणजे ही काही सामान्य गोष्ट आहे का? मला सांगा. आपण संजीव पुनाळेकरांकडून त्याचं उत्तर घ्या. संजीव पुनाळेकर अत्यंत हुशारीने सरमिसळ केली. पहिली गोष्ट, जर का गडकरी याच्यामध्ये गोवा ब्लास्ट मध्ये अपील झालं असेल आमच्या सुटकेविरुद्ध, तर ठाण्यामध्ये जी शिक्षा झाली त्याच्याविरुद्ध सुद्धा अपील झालेलं आहे. अपील हा मुद्दा असेल तर मग दोन्ही गोष्टी धरताच कामा नयेत. मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2, या देशामध्ये एक फॅशन आलेली आहे की मोहनदास करमचंद गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी, पानसरे, दाभोळकर, करबुर्गी या 6 हत्या गेल्या 70 वर्षात झाल्यात असा प्रकारचा एक प्रचार चालू आहे. मी तुम्हाला सांगतो की गेल्या स्वातंत्र्यानंतरच्या 70 वर्ष काळामध्ये जवळपास 2,500 हत्या झाल्या आणि या 6-7 हत्या सोडल्या तर सगळ्या हत्या ज्यांच्या पंक्तीला तुम्ही सुधारक पुरोगामी बसत होता अशा लोकांनी संघ परिवारातल्या लोकांच्या, हिंदुत्ववादी परिवाराच्या लोकांच्या केलेल्या आहेत. त्यावर कुठेही चर्चा होताना दिसत नाही आणि ती भ्रूण हत्या मुक्ता दाभोळकरांना दिसत नाही. मुक्ता दाभोळकर नाही, याच्याबद्दल मी पुढे सांगतो तुम्हाला. याच्यानंतर दुसरा त्यांनी मुद्दा मांडला, वकील संपर्क का हजर व्हायला सांगत नाही. या ठिकाणी तुम्हीच आमची ट्रायल थांबवताय. मालेगावची ट्रायल 8 वर्ष चालली नाही, ही चालली नाही. आणि अशा प्रकारे त्यांनी हजर व्हावं आणि वकिलाने त्यांना सांगावं, हा एक फार मोठा विनोद आहे. माझं स्पष्ट सांगणं आहे की अशा स्वरूपाचं असेल तर तुमच्या विरुद्ध जे खटले चाललेत त्याविरुद्ध स्टे घ्यायला कशाला हायकोर्टात येता? का नाही चालवत खटला? तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, तुम्ही ते चालू देत नाही. फुल्या मारण्याबद्दल तुम्ही म्हणताय, साधकाच्या हिंसेबद्दल. संस्थेमध्ये लाखो साधक आहेत. पुनाळेकर त्यांनी एक व्हॅलिड प्रश्न विचारला की जर सनातन संस्थेचे कार्यकर्ते स्वतःला साधक म्हणवतात, अध्यात्म मार्गावर चालणारे, तर मग त्यांच्या गाडीमध्ये, त्यांच्या हातामध्ये हिंसेची भाषा का करतायत? मी तुम्हाला हेच सांगू इच्छितो की मी एक वकील आहे, मी साधना करतो. आमची हिंदू विधिज्ञ परिषद नावाची संघटना आहे. आज सरकारने जे प्लॉट घेतले त्याबद्दल माझी याचिका झाली. 3764 हेक्टरची जागा पॉलिटिशियनने दिलेली परत घेतली. हे काम मी करतो. तसं हिंदू जनजागृतीमध्ये लोक काम करतात. त्यामुळे हिंदू जनजागृतीच्या कार्यकर्त्यांनी प्रश्नाला बगल नका देऊ. थेट प्रश्न आहे की स्वतःला आध्यात्मिक साधक म्हणवतो तो इतक्या हिंसेच्या मार्गावर कसा चालतो? मुळीच नाही, त्या हिंसेच्या मार्गावर कुणी चाललेलं नाहीये. एक हातात बॉम्ब फुटतो हे गोष्ट नाही केलेलंच नाही. आम्ही तेच सांगतोय ना. त्या प्रकरणात
ठाणे प्रकरणात सुद्धा करकरेंवर दाशिरे आहेत, त्या दाशिरेंवर का नाही चर्चा करत तुम्ही की त्यांनी जिलेटिन ठेवलं, त्यांनी एक ख्रिस्ती साक्षीदार हिंदू म्हणून आणला, त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी काही खोटे साक्षीदार उभे केले, रिसीट फोर्ज केला करकरेंनी, हे दाशिरे तुम्ही का बघत नाही? त्यामुळे जे न्यायप्रविष्ट आहे त्यावर तुम्ही मुक्तपणे निवेदन करताय आणि त्याचबरोबर आम्ही बोलताना मात्र आम्हाला म्हणताय हे गृहीत धरून बोला. आम्ही का म्हणून गृहीत धरून बोलावं? दुसरा मुद्दा असा आहे मला सांगायचा आहे की या परत मुक्ता दाभोळकर म्हणतायत की साधकांनी उसा तुमचा धर्मावर विश्वास नाही. दाभोळकरांनी लिहिलं होतं चला शनी शिंगणापूरला चोऱ्या करूया, म्हणजे चोरांची अपेटमेंट होते का? म्हणजे तुम्ही लिहिता ते प्रतिकात्मक मानायचं, आम्ही लिहिता ते शब्दशः मानायचं. हिंदूंनो नक्षलवादी बना हा लेख तुम्ही पूर्ण वाचलाय का? तुम्हाला म्हणायचं की त्या लेखाचा शब्दशः घेतला पाहिजे, मग दाभोळकरांना चोर का म्हणू नये? तुम्ही तो लेख लिहिलाय की नाही ते सांगा. त्यामुळे या प्रकारचा जो एकतर्फी प्रपोगंडा आहे आणि तुम्ही ते पुल्ल्या मारण्याबद्दल म्हणालात, मुक्ता दाभोळकरांनी जाहीर इथं मागणी करावी की पुल्ल्या शोधाव्यात, सगळ्या संघटनांवर बंदी घाला. आणि हिंसक संघटना म्हणाल तर जे काँग्रेस एनसीपी आहेत ज्यांच्याबरोबर तुमचे पिताजी होते त्यांच्या किती हिंसक कारवाया आहेत तुम्हाला माहित नाही का? सगळ्यात जास्त हिंसा कुठच्या पक्षावर आहे? खुनाचे आरोप त्यांच्याबरोबर तुम्ही फिरत होता. तुमचा धर्म आणि विवेक कुठे गेला होता? त्यावेळेला तुम्ही प्रश्न विचारलेत का? पद्मसिंग पाटलांबरोबर शरद पवारांना विचारत का? राजकारण करता मग खून कशाला करता? तुम्ही आम्हाला साहजिकपणे प्रश्न विचारताय. नक्षलवादी म्हणून तुमचे कार्यकर्ते पकडले गेले, दाभोळकर म्हणून ते कार्यकर्ते होते. मी तुम्हाला विचारतो अंधश्रद्धा निर्मूलनाचा नक्षलवादाचा काय संबंध? दाभोळकरांनी चंद्रपूरला का घेतली पत्रकार परिषद? द्या ना उत्तर. मग ते तुमचे होते ना, ते म्हणतात ते नक्षलवादी म्हणून वेगळे होते, मात्र संस्थेला तुम्ही वेगळ्या न्यायला होताय. मुक्ता दाभोळकर, मी सनातनवर आरोप करत नाहीये, हे पुनाळेकरांनी समजून घ्यावं. सनातनवर सीबीआय आरोप करतंय. ते आता ज्या प्रकारे बोलत होते ना, ते सगळं जे सीबीआयनी केलेलं आहे ते फक्त मी सांगतेय, मी त्याची मांडणी करतेय. जे तुमच्या पत्रात लिहिलंय त्याची अजय ऐकून घ्या. मी कुठलाही आरोप करत नाही. त्यामुळे तुम्हाला जे आरोप अनिसावर करायचे आहेत ना किंवा दाभोळकरांवर करायचे आहेत ते तुम्ही करा, असंच आम्ही म्हणतो. ते तुम्ही कायदेशीर दृष्ट्या सिद्ध करा. इथल्या तपास यंत्रणांना दाभोळकरांच्यावरती आरोप करते. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या. अगदी तुम्ही ज्या हे आता बघितलं इथे स्पष्ट दिसलं की तुम्हाला जेव्हा त्यांनी प्रश्न विचारला की तुम्ही हिंसेविषयी बोला, तर तुम्ही काहीतरी 3777 हेक्टर जमिनीविषयी बोलायला लागला. म्हणजे जेव्हा तुमच्या हिंसेविषयी बोलण्याचा महाराष्ट्रामध्ये 40 हत्या झाल्यात राजकीय हत्या. तुम्ही कुठे आहात त्याच्यामध्ये? 40 हत्या झालेल्या महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या. कुठे आहात तुम्ही? ठीक आहे, आपण आरोप प्रत्यारोप करत राहिले तर त्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी संपणार नाहीत. हर्षद निंबाळकर आपल्यासोबत आहेत. ऍडव्होकेट निंबाळकर, आताचे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी तुम्ही ऐकलेल्या आहेत. वस्तुतः तपास कुठपर्यंत आलेला आहे आणि तपासामधनं काय यापैकी कोणत्या फॅक्ट्स तपासाअंती समोर आलेल्या आहेत का? पानसरेंच्या खटल्यामध्ये स्कॉटलंड यार्डला पाठवल्यामुळे जे एमटीज होत्या, बुलेट एमटीज आणि बुलेट्स या पाठवल्यामुळे आम्ही सरकार पक्षाने हायकोर्टामध्ये केस थांबवावी असा आम्ही अर्ज केलाय. त्याच्याबद्दल पुनाळेकर बोलले, पण तो कायदेशीर मुद्दा आहे, त्याचा एवढा उहापोह करण्याची काहीच आवश्यकता नाहीये. सीबीआयने ते सगळ्या जो मुद्देमाल आहे तो स्कॉटलंड यार्डकडे थर्ड ओपिनियन साठी पाठवलेला आहे. आता केस जेव्हा सुरू करतो आपण कुठली, तर त्या केसचा मुद्देमाल तर कोर्टासमोर पाहिजे, त्याच्याशिवाय कशी केस सुरू करता येईल? जेव्हा साक्षीदार तपासणार आहे मी, त्या साक्षीदाराला समजा स्पॉट पंच आहे, त्याला तो मुद्देमाल दाखवायला लागेल की नाही की हा मुद्देमाल तिकडे सापडला, हाच तो आहे का? त्यामुळे कायदेशीर मार्गाने हा स्टे मागितलेला आहे. हा जर मुद्देमाल पाठवला नसता तर केस सुरू झाली असती, पण त्याचा असा उहापोह करणं बरोबर नाहीये. आणि आता जे डॉक्टर दाभोळकरांच्या हत्येच्या बद्दल ज्या वीरेंद्र तावडेंना अटक झाली आहे ती आता सुरुवात आहे. याच्यातनं बऱ्याच गोष्टी बाहेर येतील, तपासादरम्यान बऱ्याच गोष्टी आपल्याला कळतील आणि त्याच्यात सुद्धा चार्जशीट येईल. त्यामुळे आता त्याच्याबद्दल जास्ती भाष्य करणं बरोबर नाही, पण जो काही तपास होईल तो योग्यच होईल असं मला स्वतःला वाटतं. ठीक आहे. ऍडव्होकेट सोनी, यामध्ये एक आहे की सनातनवरती बंदीची मागणी ही काय आता पहिल्यांदाच आलेली नाही. यापूर्वी सुद्धा करकरेंनी 2008 साली जे 3 बॉम्बस्फोटामध्ये सनातनचं नाव समोर येऊ पाहत होतं त्यावेळेला केलेली होती, त्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांनी केलेली होती, आता पुन्हा एकदा ही मागणी होतीये. हा इतिहास पाहता मागे ज्या मागण्या झाल्या, म्हणजे इतिहासात ज्या मागण्या झाल्या त्यांचं आता वास्तव काय आहे? एक लक्षात घ्या की 2011 पासून या मागण्या सुरू आहेत आणि 2011 पासून अगदी 2014च्या ऑक्टोबर पर्यंत काँग्रेस एनसीपीचं सरकार होतं, केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार होतं. राज्य सरकारची मागणी केंद्राकडे गेली तरी देखील केंद्राने दोनदा ती मागणी ठुकारली.
सांगायचा हेतू एवढाच की केंद्राला त्या मागणीमध्ये कुठल्याही तऱ्हेचं तथ्य वाटलं नाही, अप्रासंगिक वाटली, म्हणून केंद्राने या मागणीचा कुठलाही पाठपुरावा केला नाही, ती मागणी परत पाठवली. त्यामुळे ह्या केवळ विशिष्ट जातींना जमातींना खुश करण्यासाठी अशा तऱ्हेच्या मागण्या विशिष्ट राजकारणी मंडळी करत असतात. त्याचा त्यांना स्थानिक पातळीवरती राज्य पातळीवरती फायदा उठवायचा असतो. याच्या पलीकडे या मागण्यांमध्ये काही तथ्य नाहीये. जेव्हा खटला चालेल, दोषसिद्धी होईल, शिक्षा होईल, तेव्हा अशा तऱ्हेची मागणी करणं हे प्रस्तुत होईल. त्यामुळे आता उपद्व्याप करणं अत्यंत अप्रस्तुत आहे, प्रीमॅच्युअर आहे. अभय चाजेड, यामध्ये राजकीय इच्छाशक्तीची कुठेतरी कमतरता दिसते. मला आश्चर्य वाटतं की अशा पद्धतीने ते वक्तव्य करतात की त्या ठिकाणी काँग्रेस एनसीपीचं सरकार होतं, त्या ठिकाणी एटीएसने हा प्रस्ताव दाखल केला होता. बॉम्बस्फोट होणं, कोणाचे त्या ठिकाणी साखळी पद्धतीनं खून समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी पक्षाचे गृहमंत्री होते आणि केंद्रात मला वाटतं त्यावेळेला सुशील कुमार होते. बरोबर आहे. आणि केंद्रामध्ये काँग्रेस प्रणितच सरकार होतं 10 वर्ष सातत्याने. मला बोलून द्या. माझी माहिती अजूनही प्रलंबित, त्याच्यातनं काही कागद मागितले होते. परंतु प्रश्न असा आहे की अशा प्रकारची कृत्य साखळी पद्धतीने करणारी आणि तुम्ही दहशतवादी नाही अशा पद्धतीने तुम्ही सांगायचं, जर त्या ठिकाणी निकाल लागोपर्यंत 10 वर्ष थांबल्यानंतर अजून अशा 100 घटना घडून द्यायच्या आहेत का, हा प्रश्न इथनं पुढे आहे. आणि म्हणून समाजामध्ये कोणत्या विचारांचं उदात्तीकरण करायचंय आणि या गोष्टीचं सारखं सातत्यानं सांगत राहायचं का, आणि जर बंदी घातली नाही तर या विचारांचं उदात्तीकरणच होईल. त्यामुळे अशा प्रकारच्या जे कृत्य घडतात आहे समाजामध्ये ती कुठेतरी थांबवायची गरज आहे आणि त्या दृष्टीने ही बंदी महत्वाची. हे सरकार त्या दृष्टीने काय करतं का नाही हा महत्वाचा विचार आहे. केवळ आपले विचारांचे आहे. ज्यांनी सांगितलं काँग्रेस राष्ट्रवादी, हा एटीएसने प्रस्ताव दिला होता. त्यावेळेच्या तपास यंत्रणांनी हा प्रस्ताव दिलेला आणि काँग्रेस राष्ट्रवादीचा विषय नाही. अशा प्रकारच्या बंदी घालायला वेळ लागतो. ज्या पक्षांची तुम्ही युत्या केल्या काँग्रेस तपास यंत्रणा जी आहे, तुम्ही ओएसीच्या मांडीवर आपण दहशतवादी कृत्य केलं, आपण कधी म्हणतो ज्या वेळेस दहशतवादी कृत्य केलं कधी म्हणतो तपास यंत्रणा म्हणायला लागतात. हा तपास यंत्रणा सीबीआय म्हणतोय, एनआयए म्हणतोय, सीआयडी म्हणतोय, तरी तुम्ही मान्य करणार नाही का? म्हणजे अशा पद्धतीच्या कृत्यांना त्या ठिकाणी तुमच्यावर बंदी नको का? तुमच्यावर बंदी घालायची गरज नाही. लोकांनी तुमच्यावर बंदी घातली आणि घरी बसवलं तुम्हाला भ्रष्टाचाराबद्दल. तुम्ही बोलू नका. सीबीआयने तुमची नावं 1000 वेळा घेतलेली आहेत भ्रष्ट म्हणून. तुमच्या नेत्यांचं सोनिया गांधीचं नाव घेतात, त्याला लाज बाळगा थोडीशी. तुमच्या नेत्यांची नावं येतात, सोनिया गांधी, राहुल गांधी, वड्रा, सगळ्यांची नावं येत आहेत. त्यामध्ये सीबीआयला तुम्ही सर्टिफिकेट देत नाही. तिथे राजकीय वापर असतो. सांगा ना मग आता इथे बोला की सोनिया गांधी अशा प्रकारचे आरोप करत राहा. वड्रांबद्दल म्हणा, अशा प्रकारचे आरोप केल्याने तुमची कृत्य बोलताय सनातनची कृत्य त्या ठिकाणी सनातनची कृत्य दाखली जाणार नाही. प्रश्न सनातनच्या बंदीवरचा आहे आता, त्याच्यावर आपण वेगळं बोलू. पण सनातनच्या कृत्य त्यांनी अशा प्रकारची जी तुम्ही कृत्य केली त्याच्यावर दाखले जाणार नाही. आज सीबीआय म्हणतंय, एनआयए म्हणतंय, सीआयडी म्हणतंय. संजीव पुनाळेकर आणि अभय चाजेड, यामध्ये पुन्हा एकदा असं होतं की आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या की ते थांबण्याचं नाव घेत नाहीत. कारण सगळेच जण या ठिकाणी ऍक्टिव्ह आहेत, आरोप करणारे पण आणि प्रत्यारोप करणारे सुद्धा आपापल्या परीनं. त्यामुळे प्रत्येक जण आरोप प्रत्यारोप या ठिकाणी करत राहणारे. मुद्दा असा आहे की यामध्ये फॅक्ट ही आहे की तपास यंत्रणांचं काम सुरू आहे आणि प्रत्येक वेळेला नाव समोर येतंय ते सनातनचंच. का नाव सनातनचं समोर येतंय याचं उत्तर तपास यंत्रणा आपल्याला देऊ शकतील, त्याला कदाचित विरोध सनातन करू शकेल. मात्र मुद्दा एक आहे की यामध्ये सनातनवरती बंदी घालावी का या प्रश्नाला एथिकली उत्तर कदाचित वेगळं असेल, ते ज्याचं त्याने मॉरली, एथिकली आणि मॉरली ज्याचं त्याचं उत्तर ज्याने त्याने द्यायचंय. मात्र कायद्याच्या भाषेत जर विचार करायला गेला तर कायद्याच्या भाषेमध्ये सनातनवरती आत्ता कायद्यानं बंदी घालणं हे कदाचित शक्य होणार नाही. त्यामुळे सनातनचं नाव यामध्ये पुढे येतंय हे वास्तव कुठेतरी लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्यापुढे बंदीची कारवाई करण्यासाठी एका स्ट्रॉंग राजकीय इच्छाशक्तीची सुद्धा गरज आहे. आणि त्यासाठी जर खरंच असं काही घडलेलं असेल तर त्याचे पुरावे सादर करण्याची खूप मोठी जबाबदारी आपल्या तपास यंत्रणांवरती आहे. आणि साहजिकच आहे, तपासाच्या अंती सगळं सत्य समोर येईलच आणि त्यावेळी बंदीची कारवाई करावी अथवा न करावी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं असेल. या चर्चेसाठी सर्व मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेषमध्ये आज इथेच थांबतोय. बघत रहा एबीपी माझा.